Chemistry Standard 12. We are discussing chapter number 7, Elements of Groups 16, 17 and 18, part 9. In modern periodic table, there are 4 blocks. This is S block, this is D block, and this is P block, and this is F block. P block मध्ये ग्रुप नंबर 13 to 18 आहे. त्याच्यातल्या 13, 14, 15 चा स्टडी 11वी साठी आहे आणि ग्रुप नंबर 16, 17, 18 चा स्टडी 12वी ला आहे. ग्रुप नंबर 16 म्हणजे ऑक्सिजन फॅमिली, जे चाल्कोजन्स या नावाने ओळखले जातात. ग्रुप नंबर 17 म्हणजेच हॅलोजन्स या नावाने ओळखले जातात आणि ग्रुप नंबर 18 म्हणजेच नोबल गॅसेस किंवा झिरो ग्रुप एलिमेंट्स या नावाने ओळखले जातात. तर यामध्ये आपण ग्रुप 16, 17 आणि 18 ह्याचा स्टडी या चॅप्टरमध्ये करत आहोत. त्याच्यातले एलिमेंट, त्यांच्यातल्या कंपाऊंड, त्यांच्या फॉर्मेशन, प्रिपरेशन, प्रॉपर्टीज या सगळ्याचा स्टडी करायचा. तर ग्रुप नंबर 16 चा पहिला मेंबर आहे ऑक्सिजन. तर आज आपल्याला शिकायचं आहे ऑक्सिजन आणि कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन, त्या ऑक्सिजनचे कंपाऊंड्स. ऑक्सिजन हा नेहमी O2 स्वरूपात असतो. 2 ऑक्सिजन ॲटम एकत्र येतात म्हणून त्याला डायऑक्सिजन म्हणतात, म्हणजे O2. तो कसा तयार करतात? प्रिपरेशन. तर त्याची तयार करण्याची पद्धत लॅबमध्ये. आपल्याला माहिती आहे हवेत ऑक्सिजन आहे, परंतु जर प्रयोगशाळेत आपल्याला पाहिजे असेल तर ऑक्सिजन वायू कसा तयार करतात? लॅबोरेटरी मेथड. बाय हिटिंग ऑक्सिजन containing salts such as chlorates, nitrates and permanganates. प्रयोगशाळेत जर आपल्याला ऑक्सिजन तयार करायचा असेल तर काही साल्ट्स घेतात. एक्झाम्पल क्लोरेट्स, नायट्रेट्स आणि परमँगनेट्स असे साल्ट घेतात आणि त्याला हीट करतात. आपल्याला ऑक्सिजन वायू मिळतो. एक उदाहरण म्हणून दिलं आहे KClO3. बघा, Cl असतं तर क्लोराईड म्हटलं असतं, पण ClO3 म्हणून हॅलोजन बरोबर जर ऑक्सिजन असेल तर क्लोराईड न म्हणता त्याला क्लोरेट म्हणतात. हा आहे पोटॅशियम क्लोरेट. जर आपण त्याला हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट MnO2, मँगॅनीज डायऑक्साईड हा कॅटॅलिस्ट, हा असताना जर आपण त्याला हीट केलं तर ह्याच्यातला ऑक्सिजन बाजूला निघतो, म्हणून O2 ऑक्सिजन डायऑक्सिजनच्या स्वरूपात, आणि आपल्याला मिळतो KCl, ट्वाईस KCl. मग बॅलन्स करण्यासाठी O2 मिळतो, इथं O3 आहे म्हणून ह्याला 2 न गुणले 3 2 6 म्हणून थ्राईस O2. म्हणजेच या पद्धतीनं रिॲक्शनची प्रॅक्टिस केली की आपल्याला ह्या पोटॅशियम क्लोरेटपासून पोटॅशियम क्लोराईड आणि ऑक्सिजन गॅस मिळतो, म्हणजेच डायऑक्सिजन मिळतो. म्हणून लॅबोरेटरीमध्ये क्लोरेट्स, नायट्रेट्स आणि परमँगनेट्स असे साल्ट हीट करतात, आपल्याला ऑक्सिजन गॅस मिळतो. बाय थर्मल डिकम्पोजिशन ऑफ ऑक्साइड्स ऑफ मेटल्स. काही जे मेटलचे ऑक्साइड्स असतात त्याचं थर्मल डिकम्पोजिशन करायचं, म्हणजेच त्याचे तुकडे होतात आपोआपच उष्णतेमुळं, थर्मलमुळं. बघा, हे आहे सिल्वर ऑक्साईड Ag2O. त्याला हीट केलं आपण, उष्णता दिली की त्याचे तुकडे पडतात. Ag म्हणजे सिल्वर आणि ओचा O2 तयार होतो. म्हणजेच आपल्याला बॅलन्स करण्यासाठी ह्याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, इथं 4, म्हणजेच ही रिॲक्शन लिहिता येईल. म्हणजे सिल्वर ऑक्साईडला जर आपण हीट केलं तर आपल्याला मिळतो सिल्वर मेटल आणि डायऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन गॅस. हा आहे मर्क्युरिक ऑक्साईड, हा HgO. मर्क्युरिक ऑक्साईडला जर हीट केलं तर आपल्याला मिळतो मर्क्युरी, ट्वाईस Hg आणि O2 गॅस म्हणजे ऑक्सिजन गॅस. हे आहे लीड ऑक्साईड PbO2. त्याला जर आपण हीट केलं तर आपल्याला मिळतो O2 गॅस, आणि हे आहे लीड ऑक्साईड PbO. ह्या दोघांमध्ये फरक आहे, PbO2 आणि PbO. तर ते आपल्याला मिळतं PbO2 पासून Pb मेटल न मिळता त्याचंच ऑक्साईड मिळतं कमी व्हॅलन्सीवालं, आणि ऑक्सिजन गॅस मिळतो. म्हणजेच अनेक मेटलच्या ऑक्साईडचं आपण थर्मल डिकम्पोजिशन करून ऑक्सिजन गॅस मिळवू शकतो. By decomposition of hydrogen peroxide in presence of catalysts such as finely divided metals and manganese dioxides. जर आपण हायड्रोजन परऑक्साईडचं जर थर्मल डिकम्पोजिशन केलं, हायड्रोजन परऑक्साईड म्हणजे H2O2, कारण ह्याच्यात 2 OH एकमेकाला जोडलेले असतात, OH म्हणजे O आणि O मध्ये सिंगल बॉन्ड असतो, म्हणून ह्याला म्हणतात हायड्रोजन परऑक्साईड. त्या हायड्रोजन परऑक्साईड अतिशय अनस्टेबल असतं. त्याला जर आपण हीट केलं इन प्रेझेन्स ऑफ कॅटॅलिस्ट MnO2, मँगॅनीज डायऑक्साईड किंवा काही फाईनली डिव्हायडेड मेटल्स, असे काही मेटल्स घेतले तर
त्याचं H2O म्हणजे पाण्यात रूपांतर होतं आणि राहिलेल्या ओचं मिळून तयार होतं ऑक्सिजन गॅस. म्हणजेच हायड्रोजन परऑक्साईडपासून आपल्याला मिळतं पाणी आणि ऑक्सिजन. म्हणजेच आपण डायऑक्सिजन अनेक पद्धतीनं प्रयोगशाळेत मिळवू शकतो. दुसरी पद्धत आहे डायऑक्सिजन मिळवण्याची, ती म्हणजे इलेक्ट्रोलिसिस. म्हणजे जर आपण एखाद्या पदार्थाचं डिकम्पोजिशन इलेक्ट्रिसिटीचा वापर करून केलं तर त्याला म्हणतात इलेक्ट्रोलिसिस. मग इथं कुणाचं डिकम्पोजिशन केल्यानंतर आपल्याला ऑक्सिजन मिळतो त्यासाठी आपण इलेक्ट्रिक करंट वापरणार आहोत. म्हणजेच इलेक्ट्रिक करंटच्या साहाय्यानं, इलेक्ट्रिक एनर्जीच्या साहाय्यानं जर एखाद्याचं डिकम्पोजिशन केलं तर इलेक्ट्रोलिसिस म्हणतात. डायऑक्सिजन कॅन बी प्रिपेअर्ड बाय लार्ज स्केल. मोठ्या स्केलवर जर मिळवायचं असेल तर ही पद्धत वापरतात. बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. पाण्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास करायचं म्हणजेच पाण्याचं इलेक्ट्रोलिसिस होतं आणि त्यावेळेस हायड्रोजन लिबरेट होतो कॅथोडवर. म्हणजे तिथं दोन रॉड असतात, निगेटिव्हला जोडलेला आणि पॉझिटिव्हला जोडलेला. निगेटिव्हला जोडलेला जो असतो अशा केसमध्ये इलेक्ट्रोलिसिसमध्ये कॅथोड असतो. म्हणजेच निगेटिव्हला जो रॉड जोडला आहे त्याच्यावरून आपल्याला हायड्रोजन गॅस बाहेर पडताना दिसेल आणि जो पॉझिटिव्ह टर्मिनलला जोडला आहे त्याच्यावरून आपल्याला ऑक्सिजन गॅस बाहेर पडताना दिसेल. म्हणजेच ऑक्सिजन ॲट ॲनोड. म्हणजेच अशा पद्धतीनं ज्यावेळेस भरपूर प्रमाणात आपल्याला ऑक्सिजन गॅस लागायचा असतो त्यावेळेस फक्त पाण्यामध्ये इलेक्ट्रिक करंट पास करतात, पाण्याचं डिकम्पोजिशन करतात इलेक्ट्रिसिटीच्या साहाय्यानं, म्हणून त्याला इलेक्ट्रोलिसिस म्हणतात. मग तिथं आपण इलेक्ट्रिक करंटला दोन रॉड जोडलेले असतात, निगेटिव्हला जो जोडलेला असतो तो कॅथोड इलेक्ट्रोलिसिसमध्ये फक्त. तर त्या कॅथोडवर हायड्रोजन गॅस बाहेर पडतो आणि ॲनोड जो पॉझिटिव्ह टर्मिनलला आपण जोडला होता त्याच्यावरनं बाहेर पडतो ऑक्सिजन गॅस. या पद्धतीनं डायऑक्सिजन मिळवला जातो इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. इंडस्ट्रियल मेथड. कारखान्यात मोठमोठ्या उद्योगधंद्यात जर ऑक्सिजन लागायचा असेल तर तो कसा मिळवतात? तर कारखान्यात तो मिळवण्यासाठी साधं सोपं कमी पैसा कमी खर्च कसा येईल ते बघितलं जातं. मग तो फुकटात कसा येईल ते बघितलं जातं. मग ऑक्सिजनचा सगळ्यात मोठा स्रोत आहे हवा. हवेमध्ये तो आहे आणि म्हणून ज्यावेळेस इंडस्ट्रीमध्ये ऑक्सिजन भरपूर प्रमाणात लागायचा असतो त्यावेळेस तो हवेतला ऑक्सिजन, पण हवेत भरपूर काही गॅसेस आहेत, एकटा ऑक्सिजनच नाही. मग त्या एअरमधल्या गॅसेसमधनं ऑक्सिजन कसा मिळवतात बघूया. डायऑक्सिजन इज ऑब्टेन्ड फ्रॉम एअर बाय फर्स्ट रिमूव्हिंग कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर. हवा घेतात, त्या हवेतनं पहिल्यांदा कार्बन डायऑक्साईड बाजूला काढतात, पाण्याची वाफ बाजूला काढतात. द रिमेनिंग गॅसेस आर लिक्विफाईड सबसिक्वेंटली. आणि त्या गॅसेसला, त्या राहिलेल्या मिक्सचरला कार्बन डायऑक्साईड काढलेल्या पाण्याची वाफ काढलेल्या एअरमधनं राहिलेले गॅस लिक्विफाईड होतात सबसिक्वेंटली. म्हणजे त्याला कूल करतात, आपोआपच ते गॅसेस लिक्विफाईड होतात. ह्यालाच फ्रॅक्शनल डिस्टिलेशन असं म्हणतात. व्हिच गिव्ज डायनायट्रोजन. आपल्याला माहीत आहे हवेमध्ये जास्त असतो N2 गॅस, म्हणून तो लिक्विफाईड होऊन आपल्याला मिळतो डायनायट्रोजन आणि त्यानंतर आपल्याला मिळतो डायऑक्सिजन. म्हणजेच एकाच हवेपासून आपल्याला ती हवा कूल करत गेलं की डायनायट्रोजन पण मिळतो, म्हणजे N2 गॅस पण मिळतो आणि O2 गॅस पण मिळतो, डायऑक्सिजन पण मिळतो. अशा पद्धतीनं फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचा वापर करून एअरपासून ऑक्सिजन आणि नायट्रोजन मिळवला जातो. फिजिकल प्रॉपर्टीज. ऑक्सिजनच्या म्हणजे डायऑक्सिजनच्या O2च्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे? नेहमी लक्षात ठेवायचं, फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये स्टेट, कलर, ओडर, सोल्युबिलिटी, BP, MP ह्याचा जास्त विचार केलेला असतो. स्टेट म्हणजे स्थिती, कोणत्या स्थितीमध्ये आहे तो, सॉलिड आहे, लिक्विड आहे की गॅस आहे. त्यानंतर त्याचा कलर बघितला जातो, त्याचा ओडर बघितला जातो, त्याचे मेल्टिंग पॉईंट्स कसे आहेत ते बघितले जातात, त्याचे बॉइलिंग पॉईंट्स कसे आहेत ते सांगितले जातात. त्यानंतर त्याचा बॉइलिंग पॉईंट, त्यानंतर सोल्युबिलिटी, डेन्सिटी अशा गोष्टीचा विचार फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये केला जातो. बघूया. डायऑक्सिजन इज ए कलरलेस म्हणजे त्याला रंग नाही, अँड ओडरलेस गॅस कुठलाही वास नाही. डायऑक्सिजन इज ए स्पेरिंगली सोल्युबल इन वॉटर. पाण्यामध्ये अगदी थोडासा विरघळतो. स्पेरिंगली म्हणजे थोडासा. किती विरघळतो बघूया. जर आपण 1000 ml पाणी घेतलं 1000 सेंटीमीटर क्यूब तर त्याच्यामध्ये फक्त 30.8 ml किंवा 30.8 सेंटीमीटर क्यूब एवढाच ऑक्सिजन विरघळतो. त्याच्यावरचा ऑक्सिजन मात्र पाण्यामध्ये विरघळत नाही. म्हणजे पाण्यामध्ये अगदी थोडासा विरघळतो. 1000 सेंटीमीटर क्यूब CC म्हणजे ml मध्ये 30.8 CC म्हणजेच ml ऑक्सिजन एवढा विरघळतो. तो पण या टेम्परेचरला 293 केल्विनला. जर टेम्परेचर वाढवलं तर परत ती सोल्युबिलिटी आणखी कमी होते, जे आपण सोल्युशन चॅप्टरमध्ये शिकलोय.
A small amount of dissolved oxygen, dioxygen is sufficient to sustain marine and aquatic life. बघा, पाण्यामध्ये एवढ्या कमी प्रमाणात विरघळतो, पण हा कमी प्रमाणात विरघळलेलाच ऑक्सिजन, डायऑक्सिजन हा समुद्री जे जीव असतात, पाण्यातले जे जीव असतात त्यांच्यासाठी भरपूर असतो, त्यांच्यासाठी तो पुरेसा ठरतो. त्याच ऑक्सिजनच्या द्वारे ते श्वसन करत असतात पाण्यामध्ये विरघळलेले. इट लिक्विफाईज ॲट 90 केल्विन. बघा, अतिशय कमी तापमानाला, केल्विन आहे 90 केल्विनला तो लिक्विड बनतो. ऑक्सिजन गॅस असतो नॉर्मल टेम्परेचरला, जर आपण त्याला थंड करत करत गेलो, टेम्परेचर कमी कमी करत गेलो तर 90 केल्विनला तो गॅस लिक्विड बनतो. आणि तो सॉलिड कधी बनतो बघा, 55 केल्विनला. फ्रीजेस ॲट 55 केल्विन. म्हणजेच हा फ्रीज होतो 55 केल्विनला आणि लिक्विड बनतो 90 केल्विनला. ऑक्सिजन हॅज 3 स्टेबल आयसोटोप्स. त्याचे 3 आयसोटोप्स आहेत वेगवेगळ्या वजनाचे, 16O, 17O अँड 18O. आपण नॉर्मली ॲव्हरेज ॲटॉमिक मास 16 घेतो, पण 16वाला ऑक्सिजन आहे, 16 वजनावाला, 17 वजनावाला पण आहे आणि 18 वजनावाला पण आहे. जो मॉलिक्युलर ऑक्सिजन आहे O2 एक्झिबिट्स पॅरामॅग्नेटिझम, म्हणजे तो मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो. बाकीचा कुठलाही त्या 16 नंबर फॅमिलीमधला पॅरामॅग्नेटिझम दाखवत नाही. फक्त एकटाच हा O2 गॅस किंवा डायऑक्सिजन, मॉलिक्युलर ऑक्सिजन हा मात्र मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतो, म्हणजेच तो पॅरामॅग्नेटिक आहे. त्याच्या केमिकल प्रॉपर्टीज. तर ह्या डायऑक्सिजनच्या ज्या रिॲक्शन होतात, तो वागतो कसा कुणाबरोबर म्हणजे केमिकल प्रॉपर्टीज, आणि दिसतो कसा, असतो कसा म्हणजे फिजिकल प्रॉपर्टीज. आता हा वागतो कसा, बिहेवियर त्याचं कसं कुणाबरोबर आहे. पहिलं बिहेवियर आहे रिॲक्शन विथ मेटल्स. मेटल बरोबर तो कसा वागतो. डायऑक्सिजन डायरेक्टली रिॲक्ट्स विथ ऑलमोस्ट ऑल मेटल्स एक्सेप्ट Au, Pt टू फॉर्म देअर ऑक्साइड्स. हा जो ऑक्सिजन आहे प्रत्येक मेटल बरोबर रिॲक्ट होतो. फक्त 2 अपवाद आहेत जे महाग असतात, ते ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होत नाहीत, म्हणून तर त्यांची किंमत जास्त असते. ते म्हणजे गोल्ड, सोनं, आणि दुसरं प्लॅटिनम. हे मात्र सहजासहजी ऑक्सिजन बरोबर लवकर रिॲक्ट होत नाहीत, आणि म्हणून सोन्याला गंज चढत नाही किंवा प्लॅटिनम. धातू ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतात, म्हणजेच धातू नाश पावतात. म्हणून फक्त हे असे 2 धातू आहेत की जे लवकर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होत नाहीत, आणि म्हणून त्यांची किंमत जास्त आहे, कारण हा डायऑक्सिजन त्यांच्याबरोबर रिॲक्ट होऊ शकत नाही. बाकीचे मात्र मेटल्स ऑक्सिजन बरोबर लगेच रिॲक्ट होतात. त्याचं उदाहरण दाखवलं आहे. कॅल्शियम मेटल आणि ऑक्सिजन हवेत जर संपर्कातल्या जर ऑक्सिजनमध्ये आला तर लगेच तयार होतं CaO म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. Al आणि O2, ॲल्युमिनियम आणि ऑक्सिजन तयार होतं Al2O3 म्हणजेच ॲल्युमिनियम ऑक्साईड. म्हणजेच कुठलाही मेटल लगेच ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि त्याचं तयार होतं मेटल ऑक्साईड. रिॲक्शन विथ नॉन मेटल्स. आता मेटल बरोबर जशी रिॲक्शन होते तशी अधातू जे नॉन मेटल्स असतात त्यांच्याबरोबर काय रिॲक्शन होते. डायऑक्सिजन रिॲक्ट्स विथ नॉन मेटल्स. जसा मेटल बरोबर रिॲक्ट होतो तसाच तो नॉन मेटल बरोबर सुद्धा रिॲक्ट होतो. फक्त अपवाद आहेत ग्रुप नंबर 18 मधले नोबल गॅसेस, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, त्यांच्याबद्दल बरोबर मात्र हा रिॲक्ट होत नाहीत. टू फॉर्म देअर ऑक्साइड्स. आणि तो नॉन मेटलचे सुद्धा ऑक्साइड्स तयार करतो. फॉर एक्झाम्पल बघा, कार्बन नॉन मेटल आहे, तो जर ऑक्सिजनच्या कॉम्बिनेशनमध्ये आला की तयार होतो CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड, म्हणजे कार्बनचं ऑक्साईड तयार होतं. P4 म्हणजे फॉस्फरस, तो जर ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तयार होतं P4O10 म्हणजेच टेट्रा फॉस्फरस डेकऑक्साईड, किंवा नुसतं फॉस्फरस ऑक्साईड असं म्हणू शकतो आपण. टेट्रा फॉस्फरस डेकऑक्साईड असं पण नाव घेऊ शकतो, म्हणजेच फॉस्फरसचं ऑक्साईड तयार होतं. रिॲक्शन विथ सम कंपाऊंड्स. मेटल बरोबर रिॲक्शन झाल्या, नॉन मेटल बरोबर झाल्या, आता काही आणखी वेगळ्या कंपाऊंड बरोबर. बघा, झिंक सल्फाईड आणि ऑक्सिजन जर हिट केले तर तयार होतं झिंक ऑक्साईड ZnO, आणि हा S आणि O2 तयार होतो सल्फर डायऑक्साईड SO2 गॅस. म्हणजे झिंक सल्फाईड बरोबर ऑक्सिजन रिॲक्ट होतो, झिंक ऑक्साईड तयार होतं आणि सल्फर डायऑक्साईड. ह्या रिॲक्शन बॅलन्स करायची प्रॅक्टिस करायची असते. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतो त्याच वेळेस ह्या रिॲक्शन लक्षात राहतात. मग बॅलन्स कशा करायच्या असतात हे आपल्याला 10वी पर्यंत शिकवलेलं होतं. तर हे ZnS 2 Zn, इकडं 2 Zn पाहिजेत, इकडं 6 ऑक्सिजन आहेत, इकडं बघा B2 4 आणि 2 6 ऑक्सिजन आहेत, इकडं सल्फर 2 आहेत,
इकडं 2 सल्फर आहेत, म्हणजे ज्यावेळेस नंबर ऑफ रिॲक्टंट ॲटम्स इक्वल टू नंबर ऑफ प्रॉडक्ट ॲटम्स, त्यावेळेस ती रिॲक्शन बॅलन्स आहे असं म्हणतात. म्हणजे दोन्हीकडचे ॲटम इक्वल केले की बॅलन्स्ड इक्वेशन आपल्याला तयार करता आलं पाहिजे. हा आहे CH4 म्हणजे मिथेन गॅस. मिथेन गॅस जर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला तर CO2 गॅस तयार होतो आणि H2. म्हणून लक्षात ठेवायचा, कुठलाही हायड्रोकार्बन म्हणजे ज्याच्यात कार्बन असतो आणि हायड्रोजन असतो, असा हायड्रोकार्बन ज्यावेळेस ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो तो तयार करतो कार्बन डायऑक्साईड गॅस आणि पाणी. म्हणून तर आपल्या किचनमध्ये ही रिॲक्शन सारखी होत असते. आपला जो LPG असतो त्याच्यात मिथेन, प्रोपेन, ब्युटेन ह्याचं मिक्सचर असतं, म्हणजे हायड्रोकार्बन्स असतात. ज्यावेळेस आपण त्यांना जाळतो म्हणजे ऑक्सिजन बरोबर रिॲक्शन करतो, त्यावेळेस आपल्या किचनमध्ये काळं म्हणजे CO2 तयार झालेला असतो आणि चिकट आलेलं असतं, कारण पाण्याची वाफ तयार झालेली असते. म्हणजेच किचनमध्ये आपण रोज हायड्रोकार्बनची रिॲक्शन करतो. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन असतात त्या LPG गॅसमध्ये. हा मिथेन आहे, ही मिथेनची रिॲक्शन आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, कुठलाही हायड्रोकार्बन जाळला की 2 प्रॉडक्ट फिक्स असतात, CO2, H2O आणि प्लस एनर्जी. त्या एनर्जीवरच आपला स्वयंपाक शिजवला जातो. त्यानंतर सल्फर डायऑक्साईड बरोबर ऑक्सिजनची O2 ची रिॲक्शन होते. SO2 आणि O2 तयार होतो SO3. हा आहे सल्फर डायऑक्साईड, तयार होतो सल्फर ट्रायऑक्साईड. म्हणजे सल्फर डायऑक्साईड हा ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट होतो आणि तयार करतो सल्फर ट्रायऑक्साईड. पण यासाठी आपल्याला कॅटालिस्ट वापरावा लागतो. Fe2O5 व्हॅनाडियम ऑक्साईड हा कॅटालिस्ट वापरून आपण सल्फर डायऑक्साईडचं रूपांतर सल्फर ट्रायऑक्साईडमध्ये करतो. म्हणजेच ऑक्सिजन गॅसची SO2 बरोबर रिॲक्शन होते. हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याची सुद्धा ऑक्सिजन गॅस बरोबर रिॲक्शन होते इन प्रेझेन्स ऑफ CuCl2 क्युप्रस क्लोराईड, आणि हीट केल्यानंतर त्याच्यापासून तयार होतो क्लोरीन गॅस Cl2 गॅस आणि तयार होतं H2O म्हणजे पाणी. इथं सुद्धा रिॲक्शन आपण बॅलन्स करायला शिकायचं आहे प्रॅक्टिसद्वारे. तर HCl आणि O2 कॅटालिस्ट लागतो CuCl2 आणि हीट आपल्याला मिळतं Cl2 गॅस, क्लोरीन गॅस आणि H2O म्हणजे पाणी. म्हणजेच आपण ऑक्सिजनची झिंक सल्फाईड बरोबर रिॲक्शन बघितली, मिथेन बरोबर रिॲक्शन बघितली, सल्फर डायऑक्साईड बरोबर रिॲक्शन बघितली, HCl बरोबर रिॲक्शन बघितली. मग ZnS बरोबर लक्षात ठेवायचं, ZnO तयार होतो आणि SO2 तयार होतो. मिथेन बरोबर CO2 आणि H2O, SO2 बरोबर तयार होतं SO3 म्हणजे सल्फर ट्रायऑक्साईड, आणि HCl बरोबर तयार होतं Cl2 गॅस आणि H2O. या पद्धतीनं प्रॉडक्ट लक्षात ठेवायचे आणि त्या पद्धतीनं रिॲक्शन बॅलन्स करण्याची प्रॅक्टिस करायची. युजेस, डायऑक्सिजन म्हणजे O2 तो जो आहे त्याचे उपयोग काय होतात. डायऑक्सिजन इज इम्पॉर्टंट फॉर रेस्पिरेशन. तो श्वसनासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. सगळे सजीव ऑक्सिजनचा श्वसनासाठी वापर करतात. टू सस्टेन ॲनिमल अँड ॲक्वॅटिक लाईफ. सगळ्या प्राण्यांना आणि जे पाण्यामध्ये राहणारे प्राणी आहेत आणि पाण्यामध्ये राहणारे सजीव आहेत, ह्या सर्वांना श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज असते. इट इज युज्ड इन द मॅन्युफॅक्चर ऑफ स्टील. पोलाद उद्योग, लोखंडापासून पोलाद बनवतात, ते पोलाद उद्योगात हा डायऑक्सिजन वापरला जातो. इट इज युज्ड इन ऑक्सिॲसिटिलीन फ्लेम फॉर वेल्डिंग अँड कटिंग ऑफ मेटल्स. आपण जर एखाद्या वेल्डिंगच्या दुकानात गेलो, कटिंगच्या जिथं धातू कट केले जातात आणि जोडले जातात, अशा दुकानात आपण वेगवेगळ्या फ्लेम बघितल्या असतील. त्या फ्लेममध्ये ऑक्सिॲसिटिलीन असतं, म्हणजे त्या सिलेंडरमध्ये ॲसिटिलीन आणि ऑक्सिजन गॅसचं मिश्रण असतं. म्हणजेच कटिंग आणि वेल्डिंगचे जे सिलेंडर असतात दुकानात, त्याच्यामध्ये आपल्याला ती जे फ्लेमच्या सहाय्यानं वेल्ड करतात त्या फ्लेममध्ये ऑक्सिजन असतो आणि ॲसिटिलीन गॅस असतो. ऑक्सिजन सिलेंडर्स आर वाईडली युज्ड इन हॉस्पिटल्स, हाय अल्टिट्यूड फ्लाईंग अँड माउंटनेरिंग. बघा, ऑक्सिजन सिलेंडरचा वापर सगळ्यात जास्त होतो. आता आपण बघतोय कोरोनाची साथ आहे, त्या सगळ्या पेशंटला ऑक्सिजन, रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, त्यामुळे श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होतो. मग त्यावेळेस त्यांना ऑक्सिजन मिळत नाही, म्हणून अशा पेशंटला बाहेरून ऑक्सिजन पुरवला जातो, ज्याला आपण व्हेंटिलेटर असं म्हणतो. त्या व्हेंटिलेटरमध्ये ऑक्सिजन गॅस भरलेला असतो. म्हणून ऑक्सिजन गॅसचा सगळ्यात जास्त उपयोग हॉस्पिटल्समध्ये होतो. ज्यावेळेस एखाद्या पेशंटच्या रक्तामधील ऑक्सिजनची पातळी कमी व्हायला लागते, त्यावेळेस तो कासावीस होऊ लागतो, त्याला श्वासोच्छ्वास करता येत नाही. अशा वेळेस त्याला बाहेरचा कृत्रिम ऑक्सिजन दिला जातो. असंच ज्यावेळेस आपण अतिशय उंचीवर जातो किंवा एखाद्या गिर्यारोहणासाठी जातो, त्यावेळेस अतिशय उंचीवर हवेचा कमी दाब असतो, त्यामुळे तिथं ऑक्सिजन वायूचं प्रमाण कमी असतं. त्यामुळं जो गिर्यारोहक आहे
किंवा जो वर उंचावर चढलेला जो व्यक्ती आहे त्याला त्रास व्हायला चालू होतो. मग अशा वेळेस ते गिर्यारोहक आपल्या पाठीवर एक छोटासा ऑक्सिजनचा सिलेंडर नेतात आणि त्या ऑक्सिजनच्या मदतीनं आपल्या रक्तातील ऑक्सिजनची लेवल चांगली ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच ऑक्सिजन सिलेंडरचा असा उपयोग होतो. ऑक्सिजन हा आणखी कुठं वापरला जातो? प्रत्येक पदार्थ जर जळायचा असेल तर ऑक्सिजन लागतो. आत्ता सांगितलं LPGचे गॅस कधी आपल्याला स्वयंपाक शिजतो, एनर्जी कधी मिळते, तर त्याच्यामध्ये असलेलं जे इंधन असतं फ्युअल त्याचे ऑक्सिजन गॅसबरोबर रिॲक्शन व्हायला पाहिजे. आणि म्हणून कुठलंही इंधन ज्यावेळेस जळत असतं त्यावेळेस त्याची ऑक्सिजन गॅसबरोबर रिॲक्शन होत असते, त्यालाच कंबशन असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल हायड्राझाईन एका कंबशन इंधनाचं उदाहरण दिलं. हायड्राझाईन इन लिक्विड ऑक्सिजन प्रोव्हाइड्स ट्रिमेंडस थर्स्ट एनर्जी इन रॉकेट्स. आणि म्हणून रॉकेटला भरपूर ऊर्जा लागत असते, कारण त्याला गुरुत्वाकर्षणाच्या विरोधात काम करायचं असतं. मग त्यावेळेस जे इंधन वापरलं जातं हायड्राझाईन, आणि मग त्याला भरपूर ऑक्सिजन लागणार असतो, म्हणून तिथं ऑक्सिजन गॅसच्या ऐवजी ऑक्सिजन लिक्विड वापरलं जातं. त्यामुळं रॉकेटला प्रचंड प्रमाणात थर्स्ट मिळते, म्हणजे एनर्जी मिळते, ज्याच्या जोरावर ते गुरुत्वाकर्षणाला मात करून वर जात असतं. अशा अनेक ठिकाणी आपल्याला ऑक्सिजन गॅसचा उपयोग होतो. हे आहेत ऑक्सिजन गॅसचे म्हणजेच डायऑक्सिजनचे म्हणजेच O2चे उपयोग. थँक्यू.